माझे नाव आहे ओम अरुण सुतार. माझे नाव आहे अभिजित नाईकमाळी. माझे नाव आहे आदिवासी योगेश ताई. आमच्या शाळेचे नाव आहे BS पाटील विद्यालय सरकारी. आमच्या टीमचे नाव आहे 3 इडियट्स. आमच्या प्रोजेक्टचे नाव आहे फायर फायटिंग प्रोजेक्ट रोबोट. आमच्या प्रोजेक्टचे नाव आहे फायर फायटिंग प्रोजेक्ट. हे कुठेही आग लागली तेव्हा हे काम करते व याला लागणारे कॉम्पोनंट्स 4 व्होल्टची बॅटरी, 5 व्होल्टचा वॉटर पंप, PVC पाईप, BD40 ट्रान्झिस्टर आणि रजिस्टर व बजर हे सर्व लागते. ट्रान्झिस्टर म्हणजे इलेक्ट्रॉनिक स्विच. ट्रान्झिस्टर हे फ्लेम सेन्सरला इनपुट देते. इनपुट दिलं प्रोसेस होते व ट्रिगर होते. ट्रिगर झाल्यावर हे फ्लेम सेन्सर हे इनपुट देते आणि बजर आणि वॉटर पंप हे आउटपुट देते. यामध्ये एक बजर आहे. बजर हा आउटपुट डिव्हाइस म्हणून काम करतो आणि अलर्ट सिस्टीम म्हणून पण काम करतो. आणि यामध्ये एक फ्लेम सेन्सर आहे. फ्लेम सेन्सर हा फोटोडॉईट आणि आग ओळखण्याचे काम करतो. आणि यामध्ये एक 9 वॉल्टची बॅटरी आहे. ही बॅटरी रोबोटला पॉवर सोर्सेस देण्याचे काम करते. आणि यामध्ये एक स्विच आहे. स्विच हा रोबोटला ऑन ऑफ करण्याचे काम करतो. यामध्ये एक वॉटर पंप आहे. वॉटर पंप हा जेव्हा फ्लेम सेन्सर आगला डिटेक्ट करतो तेव्हा वॉटर पंप स्प्रे करून आग बुझवतो. या प्रोजेक्टचे ॲडव्हान्टेज म्हणजे हे ऑटोमॅटिक आहे, कुठल्याही मनुष्याशिवाय काम करतो. व डिसॲडव्हान्टेज हे आहे की ह्या रोबोटचं डिसॲडव्हान्टेज हे आहे की हा रोबोटमध्ये फ्लेम सेन्सर आहे. ते फ्लेम सेन्सर उन्हामध्ये गेला की नीट काम करत नाही. ह्या रोबोटचे फीचर्स कोण हे रोबोट आता मॅन्युअल आहे. पुढे जाऊन ऑटोमॅटिक आपोआप कुठेही आग लागली तिथे जाऊन किंवा विझवणार व ह्यामध्ये जे फ्लेम सेन्सर आहे त्यामध्ये अपग्रेड होऊन खूप चांगले फ्लेम सेन्सर ते येणार. हा रोबोट खूप कमी खर्चाचा आहे व याचे उपयोग खूप चांगले आहे. उदाहरण हॉस्पिटल, शाळा, स्कूल, घर यामध्ये इथं वापरतात व इथं नीट वापर केला तर खूप चांगला आहे. आम्ही याचे तुम्हाला वर्किंग दाखवतो. पाणी